जोपर्यंत आपण केलेला आटापिटा, प्रयत्नांची पराकाष्ठा त्यामध्ये राम नसतो, तोपर्यंत ती प्रयत्नांची पराकाष्ठा किंवा तो आटापिटा पूर्णत्वास जात नाही. म्हणजेच काय, राम नसतो म्हणजे काय, तर ते काम योग्य नसतं. काम करताना आपलं चित्त, मन, विचार, एखाद्याची फसवणूक होते का, या सर्व गोष्टींचा देखील तिथे समावेश असला पाहिजे. जर आपण एखाद्याला फसवत असू, जर एखाद्याला आपण नुकसान करत असू, तर अशा प्रकारचं काम याचा किती आटापिटा केला तर त्यातून समाधान कसं प्राप्त होईल. कामामध्ये राम पाहिजे म्हणजे काय, तर काम एकनिष्ठपणे आपण केलं पाहिजे. कामामध्ये आपला प्रामाणिकपणा पाहिजे, त्याच्यामधून इतरांचं भलं झालं पाहिजे. एखाद्याला लुटून, लुबाडून, त्याच्या हक्काचं काहीतरी हिरावून घेऊन अशा प्रकारचं काम करणं मात्र योग्य होणार नाही, कारण त्या कामात राम राहणार नाही. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये अशाच प्रकारचं विवेचन केलेलं आहे की ज्या कामामध्ये राम नसतो तिथलं कितीही आटापिटा केला तरी त्याच्यामध्ये काही उपयोग होत नाही, असं त्या अभंगामधून सांगतात. ते म्हणतात की अवघी मिथ्या आटी राम नाही जवकंठी, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन, सांडिले ते मांडे असह उरल्या काळे दंडे, आग्रह उरल्या काळे दंडे, तुका म्हणे आले भागा देऊनी चित्ती पांडुरंगा. म्हणजेच काय, तर अवघी मिथ्या आटी राम नाही जवकंठी, जोपर्यंत मुखामधून राम राम निघत नाही, जोपर्यंत मुखामधून रामाचं नाव निघत नाही, देवाचं, ईश्वराचं नाव निघत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही आटापिटा करा, कितीही प्रयत्न करा, हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. हे प्रयत्न पूर्णत्वास जाणार नाहीत. गेले तरी त्याच्यामधून चांगल्या प्रकारे समाधानाचं फळ मिळणार नाही, कारण त्याच्यामध्ये राम नाही. राम असला पाहिजे त्या कामामध्ये. जोपर्यंत तिथं राम नाही तोपर्यंत ते व्यवस्थित होणारं काम नाही. ते पुढे म्हणतात की सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. म्हणजे काय, तू आता सावध हो, तू ह्या प्रत्येक गोष्टीपासून सावध हो. ह्या संकल्परूपी मनाला आता हे सर्व सोडून द्यायला सांग. कुठे अडकू नको, विषय सुखांच्या बाहेर येऊन या मनाचा विचार कर, आणि तरच तू आता सावध होऊ शकशील. आणि ह्यासाठीच तू आता सावध झालं पाहिजे, जेणेकरून तुझ्या मनामधली जी काही ईर्ष्या, मोह, माया, मद, मत्सर आहे हे सर्व त्यागून दे, आणि तू ह्या संकल्पातून आत्ता बाहेर पडून जा. या संकल्पनामधून, मोहाच्या जाळ्यातून लवकर बाहेर पड, तरच तुझं चांगलं होईल. त्यासाठी तू सावध राहा. सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळे दंडे. म्हणजे काय की एखाद्या वस्तूचा आपण त्याग केल्यानंतर परत त्या वस्तूचा आग्रह धरणं अवघड असतं आणि योग्यही नसतं. अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला परत दंड मिळू शकतो, कारण परत परत ती गोष्ट आपण नको म्हणलंय आणि सोडलेली गोष्ट जर परत स्वीकारत असू तर मात्र कुठंतरी अवघड होईल, असं ते म्हणतात. तुका म्हणे आले भागा देऊनी चित्ती पांडुरंगा. आपल्या भाग्यामध्ये काय आहे याला आपण नाही बदलू शकत, परंतु त्या भाग्याचे जे आलेले भोग आहेत ते आपण सुसह्य करण्यासाठी ईश्वराचं नामस्मरण करू शकतो, चांगले कार्य करू शकतो, पुण्यपदरात पाडून घेऊ शकतो, इतरांसाठी काहीतरी चांगलं करू शकतो, जेणेकरून जे आपले भोग आहेत, जे प्रारब्धाचे, नशिबाचे जे भोग आहेत ते आपल्याला भोगण्याला सोपं जावं म्हणून. मग संत तुकाराम महाराज म्हणतात की जे काही आपल्या नशिबी आले आहे हे सर्व आपल्या नशिबी आलेलं आपण पांडुरंगा चरणी अर्पण करून टाकूत, पांडुरंगाला देऊन टाकूत. त्याच्यामुळं काय होईल, आपल्या मनावरचा भार हलका होऊन जाईल आणि आपले जे भोग आहेत ते भोगायलाही आपण सुकर होऊन जाऊ. एवढा मोठा आणि गहन अर्थ आणि विचार हा संत तुकाराम महाराजांनी मांडला. याची खरी गरज आपल्याला कुठे पडते, तर याची खरी गरज आपल्याला सध्याच्या काळामध्ये जे नैराश्य येतं, जिथं आपल्याला डिप्रेशन वाटतं, खंत वाटते, आपलं कसं होईल वाटतं, अनेक लोक ह्या विवंचनेमधून बाहेर पडू शकत नाही, त्यांच्या मनावरचा त्यांचा ताबा राहत नाही, अशा वेळेला हा अभंग खूप मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरतो. कारण या सर्व ज्या डोक्याच्या गोष्टी असतात, गुंतागुंतीच्या असतात, या गोष्टीच्या मागं मनाच्या ज्या संकल्पना असतात त्या दूर करण्यासाठी कुठंतरी माणसाला एक चांगली गोष्ट असली पाहिजे, ज्याच्यावर तो विश्वास ठेवून, ज्या गोष्टीवर तो अडिग राहून पुढे प्रयत्न करू शकतो आणि ह्या दुःखामधून बाहेर पडू शकतो. म्हणून हा अभंग आत्ताच्या काळात आपल्याला मार्गदर्शक असा सिद्ध होतो. जय जय रामकृष्ण हरी. जोपर्यंत